पण जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत पे का करतील ना ते. म्हणून कोर्सचा तो एक पूर्ण कोर्स आहे. मी तुमच्याकडून 2.5-3 लाख नाही येणार, 2.5-3 हजार घेऊ वाटल्यास. तर तो एक कोर्स आहे आणि त्याच्यात अजून एक आहे हॅपी मॅरिड लाईफ. जसं मेडिटेशन दिलेलं आहे ना अफर्मेशन, तसा तिथे कोर्स पण दिलेला आहे हॅपी मॅरिड लाईफचा. तर काही तिथे टेक्निक दिलेल्या आहेत, त्या जर तुम्ही तुमच्या मॅरिड लाईफमध्ये किंवा कोणत्याही रिलेशनमध्ये फॉलो केल्या तर रिलेशन हे खूप सुंदर होतात. जसं रेकीमध्ये तुम्ही हिलिंग करता तर तिथे ते फक्त विचार आहे की तुम्ही ही टेक्निक वापरा समोरच्या सोबत. ओके, तर खूप काही आहे. पुन्हा एकदा विनंती करते, जर आवडत असेल तर पुन्हा पुन्हा या आणि आतापर्यंतचा प्रवास जर आवडला असेल तर जरूर गुगल पेजला 5 स्टार रेटिंग सह तुमचा अभिप्राय कळवा. थँक्यू सो मच. थांबूया. ऍड्रेस कुणाचा ए म्हणून तो इथे अर्चना मॅडम मी. मला असं विचारायचं होतं की मी मिस्टरांना घेऊन तुमच्याकडे येऊ शकते का? होऊ शकतात. म्हणजे तुम्ही काही काय भेटायला येऊ शकतात, पण मी कुणाला हिलिंग नाही देत. आणि त्यांनी जर स्वतः रेकी केली ना तर प्रचंड छान, म्हणजे खूप छान होईल तुमचा प्रॉब्लेमसाठी. त्यांनी जर मी स्वतः त्यांना रेकी ऍड केली. केला पण ते करत नाहीयेत, कारण त्यांना ही माहिती ऑफिस नाही आणि त्यांना ते माहिती सुरुवातीच्या नाही. 1-2 नाही, सुरुवातीच्या 1-2 अटेंड केले होते त्यांनी, पण नंतर काही त्यांच्याकडनं झालं नाही ते करायला. मला असं वाटलं की तुम्ही देता असताल हिलिंग. आणि रेकी जर हवी असेल ना त्याच्यासाठी इथे येण्याची गरज नाही तुम्हाला, कारण रेकी नाही नाही, म्हणजे आता मी नवीनच शिकलीये, माझ्याकडनं जितक्या प्रमाणात त्यांना जे द्यायला हवंय तितकं होऊ शकणार नाही. जर म्हणजे आता त्यांना जास्ती गरज आहे, म्हणून मला असं वाटलं की जर तुम्ही केलं तर जास्त इफेक्टिव्ह आणि लवकर होईल. आपण ना, मी पुढच्या महिन्यात सुरू करते ते काम, आत्ता नाही. 1 मार्चच्या 15 तारखेनंतर म्हणजे क्लायंट घेणं म्हणजे रेकी देणं हे सुरू करेल. कारण आता ना खूप वेळ याच्यात चाललाय टीचिंग मध्ये. मग त्याच्यासाठी मला पण खूप वेळ बसायला लागतं, तेवढं प्रोटेक्शन घेणं, तेवढा वेळ त्या साधना करणं त्याच्यात. ओके, सो आता काही गोष्टी मी सेट करून ठेवते. मग 15 मार्च नंतर मी ते करेल सुरू. ओके, तर मी लक्षात ठेवेल ज्यांनी मला पर्सनली सांगितलेलं आहे, रेकी मागितलेली आहे, तर त्यांना मी कळवेल त्यावेळेला. ओके, आणि असं आता आमचा जो रेकी लेव्हल 3चा ग्रुप आहे ना त्याच्यात आम्ही करूया, ही ऍक्टिव्हिटी आम्ही करतो तिथे. अशा सगळ्या पेशंटसाठी रेकी देण्यासाठी सुरू करतो आम्ही. ओके, येस. थँक्यू, लव्ह यू मॅडम. थँक्यू सो मच, लव्ह यू सो मच. हा कोमलताई, तुम्ही हँड रेस केला होता, बोला. हा मॅम, आता आपली पहिली लेवल झाली आहे ना, तर दुसरी लेवल होईपर्यंत म्हणजे जेव्हा चालू करणार तुम्ही तेव्हा ते किती गॅप जाईल, त्याच्यात किती दिवसांचा? आता एक 10 दिवस, म्हणजे जी रात्रीची बॅच आजपासून सुरू होते ना ती संपली की सेकंड लेवल सुरू होईल आपली. म्हणजे तुम्हाला का हा वेळ देते, 7 ते 8 दिवसांचं सेल्फ हिलिंग घ्यायचं तुम्हाला पहिल्या लेवल प्रमाणे. आणि मी मनी अट्रॅक्शन किट आणि ब्रेसलेट जे तुमच्याकडून हे केलं होतं, तुम्ही डिस्पॅच केले का ते? कारण आलं नाही अजून, 8-10 दिवस झाले असतील. तुम्हाला फोटो नाही मिळाला का डिस्पॅचचा? हा, भेटला फोटो, पण तुम्ही 5 तारखेनंतर म्हणाला होता ना की डिस्पॅच करणार आहे. मग जरा इकडं बारामती साईडला यायला जरा वेळ लागतो का? तुम्हाला डिस्पॅचचा फोटो दिलाय का मी? पर्सनली नाही आलेला फोटो, पण तुम्ही ते हिलिंग किट काहीतरी एक फोटो शेअर केला होता, त्यात मोठा बॉक्स पण होता आणि छोटे बॉक्सेस पण होते. मग मला पण नाही आठवते, मी म्हणजे परत ग्रुपला ऍड केलंय का तुम्हाला मनी अट्रॅक्शन किटचं? हो केलंय. हा, मग मी चेक करते डिस्पॅचचा फोटो तुम्हाला दिलाय का. बहुतेक सगळ्यांचेच किट सोडून झाले. तुमचा ऍड्रेस काय? बारामतीचा ऍड्रेस आहे, माळेगाव बुद्रुक.
इंजिनिअरिंग हा, कॉलेज. मग ते ठिकाणी असेल म्हणून ते पोहोचलं नसेल. हा ठीक आहे बरोबर. ना. ताई, त्यांचे तुम्ही ऑनलाईन डिस्पॅच करणारे त्यांचा ग्रुप केलाय का सेपरेट, फक्त का त्याच्यावर माहिती देणारे म्हणून ग्रुप सेपरेट केलाय मनी अट्रॅक्शनचा? माहिती पण द्यायची. मला पण ऍड करा ना त्याच्यावर. हा, अजून तुला हे मागच्या बॅचचे त्यांनी मागेच ऑर्डर केले. आता जे हो परत का? तुम्ही केले क्रिस्टल बेबीराची नंतर त्यांना अजून केलं नाही. त्याच ग्रुपला ऍड होणार तुम्ही पण अजून केलं नाही. आता उद्या हे काम सुरू करेल मी. तुमचं कुणाकुणाचं आलंय ते लिहून घेणं, तुमचे पत्ता ऍड्रेस लिहून घेणं, तुम्हाला ऍड करणं. तर तिथे तुम्हाला अजून रेमेडीज मला द्यायच्या आहेत. असं नाही की तुम्हाला फक्त मी क्रिस्टल पाठवून दिलं सिद्ध करून. अजून काही गोष्टी मी देणार आहे त्याच्यासाठी म्हणून तो एक ग्रुप केला आहे वेगळा. ओके, येस. बोला सुवर्णाताई. सुवर्णा भोसले. हॅलो, हॅपी मॉर्निंग मॅडम. हॅपी मॉर्निंग. तुम्ही जे 5 वाक्य सांगितले त्याच्या आधी जे सांगितलं ना ते मला काय ऐकलंच नाही. म्हणजे आमच्या जरा बांधकाम चालू आहे ना, तर थोडंसं एक लाईटली सांगू शकाल का ते? थोडक्यात. एक तर तुम्ही रेकॉर्डिंग बघा आणि नोट्स वाचा. आणि दुसरं म्हणजे सकाळी मी फक्त एवढंच सांगितलं त्याच्या आधी की सकाळी उठल्या उठल्या आजचा सूर्योदय मला बघायला मिळाला म्हणजे मी आज जिवंत आहे असं परमेश्वराने मला म्हणून ठीक आहे. थँक्यू म्हणायचं असं सांगितलं. ओके, आणि स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, आय एम द बेस्ट असं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन स्वतःला द्यायचे. ओके, आणि 5 वाक्य जे आहेत ते नोटमध्ये आहेत ना नंतर सांगितलेले तुम्ही? हॅलो. हा बोला. ही नंतर 5 वाक्य जे आहेत ती तुम्ही नोटमध्ये सगळं आहेत ना? बरं. आणि ती आता परत म्हणताय तुम्ही की रेकी लेवल 1 ची बॅच चालू झाली त्यापासून आहे का? आज रात्री 8:30. 8:30. बरं ठीक आहे. 5 वाजले. त्या टायमिंगमध्ये तर फक्त एकच टायमिंग दिलंय का त्याला? 8:30च का? एकच टायमिंग म्हणजे म्हणजे आता कसं आपल्याला सकाळचं होतं ना 10:30चा, तसा तो एकच फक्त 8:30चा आहे ना? हा, रोज 8:30लाच राहील ती बॅच. ठीक आहे. पाहते मी. आणि आजचा अनुभव तुम्ही जे डोळे बंद करून वगैरे सांगितलं ना, तेव्हा माझ्या त्या साथीच्या काळामध्ये जे मी डोळे बंद करून हे करायला सांगितलं, तेव्हा ते बेबी शॉवर असतो ते तर झालंच. ते स्वामी समर्थ गणपती वगैरे ते दिसलं देवी वगैरे. पण आज मला माझी आई दिसली स्वतःची. आणि जे ज्योत जी असते ना, ती सगळ्या चक्रांमध्ये म्हणजे प्रवाहित झालेली दिसली. छान. म्हणजे अनुभव तर छान आला होता मला एकदम. थँक्यू सो मच. आय एम सॉरी. आय फॉरगिव्ह मी. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी आपला कॅमेरा ऑन करायचा आणि मग प्रश्न विचारायचे. ओके, हा बोला. हॅलो मॅडम. मॅडम एक मिनिट. मॅडम मी सुवर्णा बोला. बोलतेय. ते तुम्ही जे आता चक्राचं म्हणजे सांगितलं ना, सॉरी सिम्बॉलचं, तर ते मला ते आवाजामुळे ऐकायला नाही आलं. ते पण आहे नोट्समध्ये? रेकॉर्डिंग बघा आता तुम्ही. रेकॉर्डिंगच पाहू का? ठीक आहे. रेकॉर्डिंग पाहते. आणि थँक्यू. हे पण आहे, नोट्स पण आहेत. हा, नोट्समध्ये पाहते. नोट्स ते PDF दिल्यासाठी झेरॉक्स काढायचे ना? लेवल 1 मध्ये. ठीक आहे. थँक्यू मॅडम. सॉरी, आय फॉरगिव्ह. आणि बोला पूजा. हॅलो मॅडम. तुम्ही खूपच छान बोलत आहे. मला एवढी एनर्जी आली आहे ना, खूप म्हणजे खूप एनर्जी आली आहे. त्यामुळे थँक्यू. मी प्रयत्न करते लेवल 2 साठी. कारण की घरातून मला थोडे पैसे देतील असं वाटत नाहीये, पण मी प्रयत्न करते. म्हणजे माझी इच्छा आहे. अफर्मेशन करा. हा, हे असं ठीक. नको बोलू. हा. हो, चालेल. नक्कीच मॅडम. थँक्यू. येस. बोला पूजा ताई.
मॅडम जे ते त्या ताईंनी सांगितलं ना की मनी अट्रॅक्टिव्ह ग्रुपमध्ये तुम्ही म्हणजे पार्सलचे फोटो पाठवलेत, तर मी त्या ग्रुपला ऍड नाहीये, तर तुम्ही मला त्या ग्रुपला ऍड करू शकता का? त्या जुन्या बॅचच्या आहेत. ओके. ओके. हा. हे आजच्या क्रिस्टलचा वेबिनार नंतर बुक केलं ना तुम्ही? हो हो 1599 ह्याच्यात ऑर्डर हो हो केलंय. हो. त्यांना अजून नाही केलेलं आहे ऍड. ठीक आहे. मग त्यांना कधी करणार आहे म्हणजे? तुम्ही आत्ता 10 मिनिटापूर्वी या सेशनला नव्हता का? होते मी, पण मी थोडस म्हणजे बाहेर गेलते, एक पार्सल आलतं घ्यायला म्हणून, पण व्हिडिओ ऑनच होता म्हणजे असं. नाही, आणि तुम्ही कारण मी खूप तुम्हाला छान सगळं बोलता. सांगितलं. तुम्ही खूप की ते छान बोलता. का की मी आता किती 2-3च तुमचे सेशन अटेंड केलेत, पण मला इतकं छान वाटलं आणि इतकं म्हणजे मन शांत वाटलंय ना, म्हणजे जेवढं पण म्हणजे असं राग चिडचिडपणा असतो ना, तो सगळं म्हणजे हे होतंय, मला कंट्रोल मध्ये आलंय. थँक्यू सो मच. तर मी 10 मिनिटापूर्वी असं सांगितलं की क्रिस्टलचा वेबिनार जो परवा झाला रात्री, त्याच्यानंतर ज्यांनी ऑर्डर केली, तर हा. त्यांचं आता मी उद्यापासनं ते ऍड्रेस बघणं किंवा त्यांना ग्रुपमध्ये ऍड करणं किंवा त्या वस्तू तयार करणं किंवा ऑर्डर करणं, त्या सिद्ध करणं, ही प्रोसेस आता 8-10 दिवस चालेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते मिळेल. ओके. ठीक आहे. तर त्या ज्या कोमलताई म्हणाल्या ना, त्या मागच्या बॅचला त्यांनी ऑर्डर केलं होतं, जेव्हा आम्ही कुठलाही क्रिस्टलचा असा लाईव्ह क्लास घेतला नव्हता. तर ती त्यावेळची गोष्ट आहे. तर ठीक आहे. त्यांचं पोस्ट ऑफिसचा ऍड्रेस आहे, त्याच्यामुळे लेट जातं. ज्यांचं कुरिअर आहे त्यांना लवकर मिळून जातं. पोस्टाच्या पार्सलला थोडा वेळ. हो. ओके. थँक्यू. हा, आणि जे न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन आहे, अफर्मेशन युट्यूबचं, ते कंपल्सरी रोज सकाळी आणि रात्री झोपताना ऐकायचं आहे. हो तुम्हाला अफर्मेशन म्हणजे काय ते कळेल त्याच्यातनं. ओके. हो सगळ्यांसाठी आहे ही सूचना. ठीक आहे. चालेल. चलो थांबूया. हो हो. येस. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी बॅच रिपीट करा संध्याकाळची. अजून तुम्हाला ते हे होईल. एक मिनिट मॅडम. हा. माझ्याकडे ते क्रिस्टलचा मी त्या दिवशी क्लास जॉईन केला, त्याच्या माझ्याकडे ते मनीचं ते ब्रेसलेट आहे. तर 2 होते, त्यातलं एक मला विश्वास नव्हता त्याच्यामुळे कुठे ठेवलं मला आठवत नाहीये. तर ती मी हिलिंग करून सांगायचा प्रयत्न करते. पण ते तर परत आम्ही माझ्या मोठ्या मुलीने मला राग खूप असल्यामुळे ते आम्हाला घेतलं होतं एक सगळं. तर ते आम्ही परत वापरू शकतो का? ते चंद्राचं वगैरे प्रकाश हे करून किंवा तसं? किंवा तसंच वापरलं तर चालेल? नाही नाही, चार्ज करून वापरलं लागेल का तसंच वापरलं तर चालू शकेल? कुठलाही क्रिस्टल चार्ज करून वापरायचं. त्याला बरं, ठीक आहे. अफर्मेशन द्यायची, चार्ज करायची आणि तसं वापरायचं. ओके. चालतंय. ते चंद्रप्रकाशातच करायचंय ना? चालेल. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. इतका वेळ मला ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला ही एक संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफ करा. आणि ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद तुम्हाला प्रदान करो, ही रेकी चरणी प्रार्थना करते आणि आजचं सेशन इथेच थांबवते. थँक्यू सो मच. आय लव्ह सो मच. बाय बाय.